काय मंडळी, ऐकला की नाही आवाज? तुम्ही जर कधी अशा कुरड्या बनवल्या नसतील आणि तुम्ही जर पहिल्यांदाच करणार असाल ना, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे बरं का. कारण इतक्या कुरकुरीत बनतात ह्या कुरडया आणि दुप्पटसुद्धा फुलतात बरं का. पण याची रेसिपी एवढी साधी सोपी आहे, तुम्हाला सांगू, तुम्ही एकदा बघितलीत ना आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही. एवढी साधी सोपी ही रेसिपी आहे. एकदा तुम्ही बनवायला घेतल्यात ना की असं वाटेल किती बनवून किती नको. कारण अजिबात फसणार नाहीत. तुम्हाला हव्या तशा तुम्ही हव्या तितक्या कुरडया अगदी निवांतपणे बनवू शकताय. एवढी साधी सोपी याची रेसिपी आहे. तर त्यासाठी मंडळी व्हिडिओ संपूर्ण आधी बघावा लागेल. आणि बघू शकताय अशी दुप्पट फुलणारी कुरडई तुम्हाला जर बनवायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मस्त अशी ही कुरडई तुमच्या घरीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकताय. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर पटापट किंवा अगदी झटपटपणे अशा कुरडया बनवायच्या असतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि ही छान अशी मस्त अशी कुरडयांची रेसिपी तुमच्या घरीसुद्धा नक्की तुम्ही ट्राय करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. आणि या कुरड्यासुद्धा किती फुललेल्या आहेत बघू शकताय. अगदी छान फुललेल्यासुद्धा आहेत. जेवढ्या छान फुललेत ना तेवढ्याच छान त्या कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला जर हवी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि मगच तुम्ही ही रेसिपी घरी बनवायची आहे. त्यासाठी बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. हे आपलं घरगुती आपण जे घरामध्ये आपल्या एक्स्ट्रा पीठ ठेवतो किंवा भजीमध्ये वगैरे टाकण्यासाठी, तर तेच पीठ आहे. अजिबात काही तांदूळ वगैरे धुतलेले नाही आहेत. हे जे घरी आपण नेहमीसाठी वापरासाठी आणतो ते पीठ आहे. आणि रेशनच्या तांदळाचं हे पीठ आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपण पापडखार आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं. 1 वाटी पाणी घातलं आणि मिक्सरवर बघा वाटून घेतलं आहे. आणखीन 1 वाटी याच्यामध्ये बारीक करताना पाणी घातलं आहे आणि अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी आपण करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मिश्रण आपण आता कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये मी 2 भांड्यांमध्ये अर्ध काढलं आणि नंतर मग ही दोन्ही भांडी एकावर एक ठेवून आपण हे डबे कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत. आणि याच्या आपण फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये मस्त असं हे पीठ आपलं शिजणार आहे. आणि इथं बघू शकताय 1 नंबर असं पीठ आपलं 3 शिट्ट्यांमध्ये शिजलेलं आहे. पीठ खूप थंड होऊ द्यायचं नाही. गरम गरम पीठ आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या कुरडया बनवून घ्यायच्यात. तर इथं पीठ बघू शकताय एकदम मस्त असं शिजलेलं आहे. एकदम मलमलीत झालेलं आहे पीठ. हे अशाच प्रकारचं पीठ आपल्याला कुरडईसाठी लागणार आहे. तर हे पीठ गरम गरम आहे तोपर्यंतच आपण एका चमच्याने साच्यामध्ये या पिठाला भरून घ्यायचं आहे. आणि हा साचा एकदम पूर्ण फुल भरून घ्यायचा. म्हणजे काय होतं की 2-4 कुरडया पाडल्या की लगेच आपल्याला साचा बदलावा लागतो. त्यामुळे आपण एकदम छान असं दाबून याला पिठाला आधी भरून घ्यायचं आणि मग कुरडई बनवायला घ्यायची. आणि यामध्ये हवासुद्धा राहून द्यायची नाही. असं दाबून आपण भरलं ना पीठ तर मग कुरडईसुद्धा आपली छान होते. तुम्ही आता मस्तपैकी भरून घ्यायचा आहे साचा आणि त्यानंतर आपण याच्या कुरडया करून घेऊया. तर पूर्ण साचा भरला आहे मी आणि जो त्यामध्ये हवासुद्धा राहू नये म्हणून मी त्याचं जे वरचं टोपण आहे त्यानंसुद्धा दाबून घेते. आणि असा हा आपला साचा भरून घ्यायचा आहे. गरम गरम पीठ आहे तोपर्यंतच आपण याला कुरडया पाडून घ्यायच्या आहेत. पीठ जसं जसं थंड होईल तसं तसं ते आणखीन घट्ट येतं. त्यामुळे आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंतच याचे कुरडई करून घ्यायची आहे. आता आपला साचा तयार झालेला आहे आणि बघू शकताय मस्त असे खालून त्याचे बघा कुरडई येते. म्हणजे छान पीठ शिजलेलं आहे आपलं. आणि वरती मी टेरेसवरती कागद टाकला आहे आणि त्या कागदावर अशा कुरडया पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण एका वाटीच्या चांगल्या ताटभर कुरडया इथं आपल्या होणार आहेत. आणि बघू शकताय मस्त अशा आपण कुरडया सगळ्या घालून घेतलेल्या आहेत. अगदी 2-3 दिवस छान अशा उन्हामध्ये वाळवायच्या म्हणजे वर्षभर टिकतात. अजिबात त्यांना खराबसुद्धा होत नाहीत किंवा त्याला किडेसुद्धा लागत नाहीत. मस्त अशा टिकतातसुद्धा ह्या चांगल्या आपल्या कुरडया. 2-3 दिवस मस्तपैकी कडक उन्हामध्ये वाळवून आपल्या कुरडया तळण्यासाठी सुद्धा छान अशा तयार झालेल्या आहेत. कारण इतकं ऊन लागतंय ना की या कुरडया खूप जास्त दिवस वाळवाव्या लागत नाहीत. अगदी 2 दिवसातच मस्त अशा वाळल्या जातात. बघू शकता 1 नंबर अशा आपल्या या कुरडया तयार झालेल्या आहेत. आणि आता ह्या ताटामध्ये दिसत आहेत त्याच्यात डबल आपल्या कुरडया बनून तयार आहेत. म्हणजे त्या 1 वाटी पिठाच्या तेवढ्या कुरडया आपल्या तयार होतात.
तर आता मस्तपैकी आपण याला तळून घेऊया आणि बघू शकता इथं डबल फुललेली आहे आपली कुरडई आणि इतकी छान फुलली आहे ना की खाताना मस्त अशी ना तोंडामध्ये ती विरघळणार आहे. एवढी सुंदर अशी आपली ही कुरडई बनून तयार आहे. कोणीही म्हणणार नाही की ही नुसत्या तांदळाची आहे किंवा जे आपल्या घरामध्ये शिल्लक तांदूळ असतं त्याची आपण कुरडई बनवली. निवांतपणे तुम्ही टेन्शन न घेता घरी शिल्लक असलेल्या तांदळाच्या पिठाची ह्या अशा पद्धतीची कुरडई नक्की ट्राय करू शकता. यांनी एकदा बनवलीत ना तर तुम्ही नेहमी अशा प्रकारचीच कुरडई नक्की बनवाल. एवढी साधी आहे, सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का. अशाच छान घरगुती पद्धतीच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड होत असतात आणि त्या बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. आणि मस्त अशी कुरकुरीत आपली ही कुरडईची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा.